मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे। मराठवाड्यातील शेतकरी विद्युत तारांच्या जाळ्यात असल्याचं पाहायला मिळत आहे। तर 10 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लोंबकळत्या तारांची समस्या आहे। मराठवाड्यामध्ये शॉक लागून रोज किमान 2 ते 3 जणांचा मृत्यू होतोय। शेतामध्ये अनेक ठिकाणी तुटलेल्या तारा लोंबकळत असल्याचं वास्तव आता समोर आलंय। शेतीची मशागत कशी करायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। तर शेतीच्या मशागतीच्या दरम्यान शेतकऱ्यांना विद्युत तारांचा स्पर्श देखील होतोय। स्मार्ट मीटरसाठी आग्रही असलेल्या महावितरणाचं शेतामध्ये लोंबकळत असलेल्या विद्युत तारांकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे आता सरकार आणि महावितरण याची दक्षता आणि लक्ष घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या तेजीने वाढत आहेत आणि त्या कमी करण्यासाठी कुठेतरी प्रशासन कमकुवत पडत आहे, आत्महत्या रोखू शकत नाहीये। आणि अशामध्येच महावितरणमुळे सुद्धा काही शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय। विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होत असल्याच्या देखील घटना समोर येत आहेत। आपण आहोत मराठवाड्यातील एका शेतामध्ये। मी तुम्हाला प्रत्यक्षात ते उदाहरण दाखवणार आहे, ज्या उदाहरणामुळे आपल्याला समजते की शेतकऱ्यांचे जीव कसे धोक्यात आहेत। कारण मराठवाड्यामध्ये ज्या काही महावितरणच्या तारा आहेत, जे काही पोल आहेत, खांब आहेत, त्यांच्या तारा अक्षरशः जमिनीजवळ आलेल्या आहेत। म्हणजे शेतकऱ्यांचा हात लागून किंवा जनावरांना धक्का लागून या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि जनावरांचा मृत्यू होतोय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल एक शेत आहे। त्या शेतामध्ये कपासी लावलेली आहे। मात्र हा तुम्हाला जो काही पोल दिसतोय ह्या झाडांमधून ही तार आलेली आहे। मात्र ही तार एवढी लहान आहे, ह्या तारीचं जर आपण या ठिकाणचं चित्र पाहिलं तर जमिनीला चिटकून ही तार असल्या कारणानं या ठिकाणी हा जो पोल आहे, या पोलची तार जी आहे ती खाली आलेली आहे। मराठवाड्यामध्ये अशा बहुतांश घटना आहेत। त्या घटना समोर आलेल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही बळी आहेत त्या अशा कारणामुळे सुद्धा जात आहेत। मात्र याकडे महावितरण पाहायला तयार नाही आहे। दादा, ही जी तार पाहतोयस तू, अशा तारा काही ठिकाणी खांब आडवे झालेत, खांब अलीकडे आलेत, तर त्यानंतर काय वाटतं तुला? हे जे चित्र पाहतोयस, तारीमुळे आम्हाला सर्किट लावायला खूप अडचण होत आहे। आम्ही गवत घ्यायच्या टायमाला कोणी म्हणजे स्वतःच्या भानमध्ये राहते आणि कोयता लागला, तारीला काही लागलं तर मग शेतकऱ्याला हे होते। आपण या ठिकाणी पाहता हे शेतकरी आहेत। यांनी स्वतः या ठिकाणी कपाशी असेल किंवा त्यांच्या शेतामध्ये विविध पिकं असतात ते त्यांनी लावलेली आहेत। मात्र जर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याकडे पाहिलं जात नाही तर अशा वेळेला जर वीज प्रवाह सुरू झाला, चुकून हात लागला, तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा बळी जातो। शेतकऱ्यांचा जीव एवढा स्वस्त आहे का, हाच प्रश्न लोकशाही मराठी विचारत आहे। आणि त्यामुळे लोकशाही मराठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। मात्र प्रशासन पाठीशी आहे का? आणि प्रशासनाला जाग आणायचं काम लोकशाही मराठी करणारच आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।